ज्ञानेश्वरी पठण अध्याय 16 ओव्या 251 ते 275 श्लोक 5 ते 6। तैसे पाप पुण्याचे खिचटे करुणी खाता बुद्धी चेष्टे कडू मधुर न वाटे ऐसी जे दशा तिये नामा ज्ञान या बोला नाही आन एव साई दोषांचे चिन्ह सांगितले हीच साई दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगी जैसे थोर विषय सुबगे अंगी अंग साने का तिघावन्नीच्या पांती पाहता थोडे ठाय गमती परी विश्व हे प्राणाहुती करून पुरे धातया ही गेलिया शरण त्रिदोषी न चुके मरण तया तिहीची दुणे जाण साही दोष हे ही साही दोषी संपूर्णी झाली येची उहारणी म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे परिक्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकेची राशी का येती निंदका पासी आशेष पापे मरणाराचे अंग पडिघाती अवघेची रोग का कुमुहूर्ती दुर्योग एकवटती विश्वासला आतुडविजे चोरा शिणला सुईजे महापुरा तैसे दोषी इही नरा अनिष्ट कीजे का आयुष्य जातीये वेळे शेळीये सातवे उळी मिळे तैसे साई दोष सगळे जोडती तया मोक्षा मार्गाकडे जयांचा अंभुका पडे कैन निघे म्हणून बुडे संसारी तो अधमा यवनीच्या पावटी उतरत जो किरीटी स्थावराही तळवटी बैसणे घे हे असो तयाच्या ठाई मिळवणी साई दोषी आसुरी संपत्ती पाही वाढविजे ऐसी या दोन्ही संपदा प्रसिद्धा जनी सांगितलिया चिन्ही वेगळाल्या दैवी संपद विमोक्षाय निबंधाय सुरीमता माशुच संपदं दैवीं अभिजातोसी पांडव या दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणितली ते मोक्ष सूर्य पाहिली उखाची जाण एरी जे दुसरी संपत्ती का आसुरी ते मोह लोहाची खरी साखळी जीवा परी हे ऐकोनी झणे भय घेसी हो मने काय रात्रीचा दिने धाकू धरिजे हे आसुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया जो साई दोषायया आश्रयो होय ते तव पांडवा सांगितले या दैवा गुणनिधी बरवा जन्मलासी म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामिया होऊन यावे उवाया कैवल्याचिया द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् दैव आसुर एव च
दैवो विस्तर्श प्रोक्तम आसुरम पार्थ मे शृणु. आणि दैवासुरा संपत्तिवंता नरा अनादि सिद्ध उजगरा राहटीचा आहे. जैसे रात्रीच्या अवसरी व्यावारी जे निशाचरी दिवसासु व्यावहारी मनुष्यादिकी. तैसिया आपुलालिया राहटी वर्तती दोन्ही सृष्टी. दैवी आणि किरीटी आसुरी येथ देवीची विस्तारुनी दैवी. ज्ञानकथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली. आता आसुराजे सृष्टी तेथेची उपलवू गोठी. अवधानाची दिठी दीपा निकी. रामकृष्ण हरी.